दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव शंकर झावरू वाघ. अ, आपण अमृतरस नावाचं औषध घेताय. हां, मी चालू अमृत रस सगळं औषध घेते डॉक्टर माळी डॉक्टर याच्याकडून. किती दिवस घेतला आपण? ते जवळजवळ दीड एक महिना झाला. 1.5 महिना झाला. किती बाटल्या घेतल्या? एक बाटली घेतली. अण्णासाहेब, आपल्याला ह्या औषधाचा काय फरक जाणवला? पूर्वी आपल्याला भूक लागत नव्हती अशी आपली तक्रार होती. बरोबर आहे. आपल्याला जेवण जात नव्हतं अशी आपली तक्रार होती. बरोबर आहे. अगदी थकल्यासारखं वाटत होतं अशी आपली तक्रार होती. मला जिना चढताना धाप लागत होते, थकवा वाटत होता. हो, चालताना सुद्धा दम भरून यायचा. हो, पण आता मला इतका फ्रेश वाटतो. हो, सगळं उत्साही वाटतो, झोप चांगली लागते, सकाळी फ्रेश उठतो. हो, आणि सगळं सुफलाम वाटतं. तर ह्या औषधांमुळे मला खूप फरक वाटला. हो. अण्णा, तुमचं वजन यापूर्वी किती होतं? हां, माझं वजन याच्यापूर्वी ज्यावेळेला औषधं सुरू करण्यापूर्वी 51.30 होतं. अण्णा, आता औषध घेतल्यानंतर साधारणतः ह्या 20-25 दिवसाच्या कालावधीमध्ये वजनामध्ये काय बदल वाटला? या वजनामध्ये जवळजवळ बराच बदल वाटला. 53.30 आला. अण्णासाहेब, आपण बोलताना मगाशी सांगितलं मला की तरुणपणात सुद्धा माझं वजन कधी 2 किलोने वाढलं नव्हतं. नाही. खरं आहे का? बरोबर आहे. तारुण्यामध्ये सुद्धा मला इतका उत्साह नाही वाटला, पण आता चालू खूपच उत्साह वाटत आहे आणि वजन पण चांगला पद्धतीने वाढलेलं आहे. सगळं चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. अण्णा, ह्या अमृतरस औषधाबद्दल आपल्याला काय वाटतं? अमृत रस खरोखर हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे का काय असं वाटतं आहे मला. हो, औषधं हे अमृतापेक्षाही श्रेष्ठच असतात. हो, तसं आपल्यावर खूपच मेहरबानी परमेश्वराची. हो, आणि हे आपल्याला अमृत रस देते, याच्यापेक्षा दुसरं कोणतं भारी औषध? अण्णासाहेब, हे खरोखर देवाचीच कृपा आहे असं वाटतं का आपल्याला? हां, ही खरोखर देवाचीच कृपा आहे. देवानंच हे दिलेलं आहे आपल्याला, आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे आणि ते आपण चांगल्या पद्धतीनं घेतलं तर आपल्याला चांगलं झालं. अण्णासाहेब, जे वार्धक्याचे जे लक्षणं होते ते बऱ्याच अंशी आपले कमी झाले आहे असं आपल्याला आता वाटतंय का? माझं वय जवळजवळ 75च्या याच्या जवळ आलेलं आहे मी. तर मला वार्धक्याची नया पैसाही काही वाटत नाही. हो, आणि मला उत्साह वाटतो. मी आता जवळजवळ 40 गाव इथून गाडीवर 40 गाव जाऊन आलो. अरे वा, 50 किलोमीटर गेल्यानंतर सुद्धा आपल्याला थकवा वाटला नाही. म्हणजे नवचैतन्य आणि तारुण्य आल्यासारखं वाटतंय. अण्णासाहेब, आपले मनापासून आभार. मी पण डॉक्टरांचे हो आणि वैद्यक शास्त्राचे सुद्धा मनापासून आभार मानतो. हो, धन्यवाद अण्णा. धन्यवाद.